पुण्यातील कार्यक्रमात राहुल गांधींनी मोदी सरकारला दिलेल्या आव्हानाची जोरदार चर्चा रंगतेय। छात्रों की गूंज या कार्यक्रमात राहुल गांधींनी विद्यार्थिनींशी संवाद साधलाय। महिलांनी कधी स्वतंत्र होऊ नये हा मनुस्मृतीचा डाव असल्याचा हल्लाबोल करत राहुल गांधींनी मोदी सरकारला लक्ष्य केलंय। आदिवासी दुर्गम भागातील उच्च शिक्षित तसंच वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील तरुणींनी यावेळी आपल्या समस्या मांडल्यात। जंतर मंतरवरील आंदोलनावेळी शिवीगाळ करणाऱ्या तरुणांच्या व्हिडिओवर पंतप्रधानांनी आपल्याला सांस्कृतिक धक्का बसल्याचं भाष्य केलं होतं। मोदींचं हे वक्तव्य म्हणजे लैंगिक भेदभावाचं लक्षण असल्याचा हल्लाबोलही राहुल गांधींनी केलाय। राहुल गांधींच्या या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर तरुणींनी हजेरी लावली होती। त्यामुळे आता राहुल गांधींच्या या आरोपांना भाजप कशा प्रकारे उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। वसई से पुणे आई। पुणे स्टेशन से ट्रेन पर मैं उतरी और वहाँ पर एक ड्रम आदमी था, वो सामने से आया और लिटरली मेरे यहाँ पर ब्रेस्ट के नीचे छुआ उसने। ऐसी सिचुएशन है हमारे इंडिया में, महाराष्ट्र में, कि लड़की के साथ ऐसा होता है तो भी कुछ लड़के होते हैं, लड़कियाँ होती हैं, वो अपने बहनों की तरफ नहीं बोलती। 10th तक की जो एजुकेशन है वो गवर्नमेंट स्कूल्स में की है, जो कि अभी 90,000 के ऊपर स्कूल बंद हुए हैं। और मेरी सारी बहुत सारी लड़कियां हैं जो वही स्कूल में पढ़ती है और उनका अभी वहाँ पढ़ना बहुत मुश्किल हो जाएगा, क्योंकि कौन सी भी माँ अपनी छोटी सी बच्ची को 10 किलोमीटर आगे नहीं भेजेगी। मेरा 10th तक का हुआ तो मैं यहाँ तक आ गई, पर पता नहीं जिनके स्कूल बंद हुए हैं उनका क्या होगा। नॉट ऑल बट कुछ पेरेंट्स तो ऐसे हैं जो सिर्फ अपनी बच्चियों को इस वजह से नहीं पढ़ा रहे क्योंकि वो लड़कियां हैं। उनको यही बोला जाता है कि अरे तू लड़की है, पढ़कर क्या करेंगी। उनको ऐसा लगता है कि ये पढ़ेंगी तो ये इकोनॉमिकली इंडिपेंडेंट हो जाएंगी, और वो उनको इकोनॉमिकली डिपेंडेंट रखना चाहते हैं बिकॉज दे वांट टू एंजॉय द पैट्रियार्की और कंट्रोल ओवर देम। Women in my field are subjected to such stereotypes that my classmate would not be. They are given opportunities, networking opportunities, and even cases being handed to them only because they are men. मैं समझती हूँ कि एक महिला होने के नाते, एक महिला होकर अगर आप समाज में नाम बनाना चाहते हैं या किसी सामाजिक मुद्दे पे मुखर होकर बोलना चाहते हैं, सर ये बहुत कठिन है। पुरुषों की ट्रोलिंग बहुत अलग तरीके से होती है, महिलाओं की ट्रोलिंग बहुत अलग तरीके से होती है। महिलाओं के लिए कुछ नहीं करना है, बस इसका चरित्र खराब है बोल दो, यही बोल दो और इतना काफ़ी है सर, हम हतोत्साहित हो जाते हैं। वो तो अलग बात है कि मैं थोड़ी ज़्यादा ढीठ लड़की हूँ तो मैं नहीं डरती हूँ। वो सर मुझे गालियाँ दे रहे हैं पिछले 5 सालों से और कहते हैं तुझे पिछले 5 सालों से गालियाँ दे रहे हैं, तू सुधरी नहीं। मैं उनसे बता देना चाहती हूँ कि मैं नहीं सुधरने वाली हूँ। मैं भी, मुझे भी सालों से गाली दे रहे हैं, मैं भी नहीं सुधर रहा हूँ। बिल्कुल बिल्कुल सर। आम्ही जे उपोषणासाठी बसलेलो आहोत, आमचे भाऊ आणि त्याच्यामध्ये आमच्या 2 बहिणी देखील बसलेल्या आहेत आणि त्यातलीच एका बहिणीची तब्येत खूप नाजूक झाली, तिला आज हॉस्पिटलमध्ये नेलंय। आणि हे सगळं असताना देखील जेव्हा आमचे प्रतिनिधी मंत्रालयामध्ये गेले तर तेव्हा आमचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री आहेत ते काय बोलले असतील तुम्हाला सांगितलं तर तुमच्या अंगावर काटा येईल। ते म्हणतात सॉरी, मी याच्यावर काही करू शकत नाही, हे सीएमच्या हातात आहे। मग तुम्ही जर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तिथं बसलेत तर तुम्ही जर तिथं आमच्या विकासासाठी बसलेत आणि तुम्ही जर आमचा विकास साधू शकत नाही तर तुमचा तिथं बसण्याचा अधिकार नाही, हे मी आज ठणकावून सांगते। तुम्ही जर पाहिलं ते जे आदिवासी हॉस्टेल आहेत ते जे शहरं आहेत जसं की पुणे, मुंबई, तर जे पुण्याचा जो सेंट्रल भाग आहे तिथं नाही आहेत। मांजरी, कोंढवा और इस वजह से जो हमारा शिक्षण है, हम जो पढ़ते हैं वो पढ़ने के लिए टाइम ही नहीं रहता, क्योंकि 4-4 घंटे हमें वहाँ जाने आने में ही लगते हैं। तर ह्या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही मागच्या 10 दिवसापासून उपोषणासाठी बसलोय। तर माझी तुम्हाला विनंती आहे की मी तुम्हाला जे आता निवेदन दिलं आहे त्याचा विचार करून तुम्ही आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करून आमच्या मागण्या सोडवण्याचा प्रयत्न करा। थँक्यू। आप क्या चाहती हो, किस एज तक उसको करा जाए? 35 वर्षापर्यंत जरी दिलं तरी ठीक उनको आहे। 35 ईयर्स तक हॉस्टल मिलना चाहिए। मुझे आप वहाँ इनवाइट क्यों नहीं कर देते? हमने आप मुझे वहाँ बुला लो, यस, मैं भी आ जाऊंगा, बैठ जाऊंगा आपके साथ। आम्हाला आवडेल तुम्ही तिथं आलेले आणि आमच्या मुलांची देखील इच्छा आहे की तुम्ही तिथं यावं आणि आमच्या प्रश्नांवरती बोलावं आणि आमचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा। वो चाहती है कि आप वहाँ पे आए, वो खुशी खुशी आपको बुलाना चाहती है। मुझे और बुला लो, मैं आ जाऊंगा।
ठीक है मैं थोड़ा दबाव और एक साथ द मनुस्मृति which says clearly in childhood a female must be subject to her father, meaning the Manusmriti says in childhood a female belongs to her father, in youth she belongs to her husband, when her lord is dead she belongs to her sons. A woman must never be independent. This is a direct quote from the Manusmriti. And these words are a shame, because these words should never ever have been spoken. Women are put in 3 boxes. You are either seen as a daughter, as a wife, or as a mother. Now there is nothing wrong with being seen as a wife, daughter, or mother. Nothing wrong with it. But this cannot be your only identity. It cannot be that we have brilliant women who are doing completely fascinating and different things. सर पुणे में आए हैं तो पुणे वालों के लिए भी तो कुछ खास मैसेज सर. पुणे म्हणजे प्रेम. थैंक यू. पुणे म्हणजे प्रेम. पुणे म्हणजे बोल दिया, प्रेम. guys. क्या बात है. थोड़ी और आवाज हो म्हणजे जाए. प्रेम. पुणे म्हणजेच प्रेम. पुणे म्हणजे प्रेम. तर राहुल गांधी यांची सर्वांनीच धास्ती घेतली असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. सगळ्यांनी राहुल गांधींची धास्ती घेतली का? तर अर्थातच घेतली. ते आले असते, कार्यक्रम झाला असता एका लोकशाही पद्धतीने, तर काही अडचणच नव्हती. गृह मंत्रालयाचा रिपोर्ट सांगतो की देशात पुणे क्राईमला 5 नंबरला आहे. मी म्हणत नाही हा, अमित भाई शानच्या होम मिनिस्ट्रीचा रिपोर्ट आहे. लोकांना असं वाटतं आपलं फ्युचर करायचं असेल, फास्टेस्ट ग्रोईंग सिटी म्हणून पुणे शहराकडे बघितलं जातं. आणि काय परिस्थिती आहे तिथली लॉ अँड ऑर्डरची. कोयता गँग पुणे शहरात, महिलांच्या सातत्याने महिलांवर होणाऱ्या अन्याय तिकडे, बलात्कार तिकडे, स्त्री भ्रूण हत्या तिकडे. या सगळ्या गोष्टी पुण्यातच कशा घडतायत? काय चाललंय लॉ अँड ऑर्डरचं पुण्यामध्ये? तर राहुल गांधींच्या या कार्यक्रमावर भाजपनं हल्लाबोल केलाय. राहुल गांधींनी महिलांच्या हक्कांबाबत बोलणं हास्यास्पद असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. महिलांना 33% आरक्षण देण्याचा प्रस्ताव हाणून पाडण्याचाच सातत्याने प्रयत्न करणारे राहुल गांधी हे महिला सक्षमीकरणावर गप्पा मारतात, हे निव्वळ हास्यास्पद आहे. थोडीही लाज राहुल गांधींना असेल तर त्यांनी तात्काळ महिला आरक्षणाला पाठिंबा जाहीर करावा आणि महिला सक्षमीकरणाला हातभार लावावा. दुसरा प्रश्न, क्षमता असूनही प्रियंका गांधी यांच्या जागी राहुल गांधी यांना का संधी दिली? प्रियंकाला वयाच्या 25व्या वर्षी लग्न करून सासरी का पाठवून दिलं? इथे पुरुष सत्ताक रचनेचे सर्वाधिक लाभार्थी राहुल गांधी यांनाच का बनवलं? या प्रश्नांची उत्तरं सोनिया गांधी यांनी देशाला दिली पाहिजेत. पुण्यात पार पडलेल्या छात्रों की गुंज या कार्यक्रमाआधी अभाविप आणि काँग्रेसमध्ये जोरदार राडा झालाय. सीओपी कॉलेजमध्ये काँग्रेस आणि अभाविपचे कार्यकर्ते भिडले. काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीनंतर एकमेकांवर मारहाणीचे आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. त्याचबरोबर एकमेकांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. काँग्रेसच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय. शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालाय. सीओपी मधल्या अभाविप एनएसयूआय वादानंतर पुणे पोलिसांनी कठोर निर्णय घेतलाय. विद्यापीठ परिसरात राजकीय हस्तक्षेप रोखण्यासाठी सीओपी आणि संपूर्ण विद्यापीठ परिसरात कलम 163 लागू करण्यात आलाय. राजकीय पक्ष, संघटना आणि पदाधिकाऱ्यांना सभा बैठका घेण्यास मनाई करण्यात आली आहे. तसंच मोर्चा, रॅली, आंदोलन, घोषणाबाजी आणि फलक बॅनर लावण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. 22 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून 26 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत हा आदेश लागू असणार आहे. एकीकडे राहुल गांधी यांचा छात्रों की गुंज हा कार्यक्रम होत असतानाच दुसरीकडे भाजपनं पुण्यातच युवा की आवाज हा कार्यक्रम हाती घेतलाय. भाजप प्रणित वंदे मातरम कृती समितीनं युवा की आवाज हा कार्यक्रम आयोजित केलाय.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसात पोहोचवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, असं भाजपनं सांगितलंय. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वंदे मातरम गायनानं झाली.